जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 42 क्रमांकचा अभंग आहे. महाराज ज्यावेळेस कार्य करत असत, त्यावेळेस त्यांना सांसारिक वस्तूमधून व्यापार करून त्यावेळेस जे त्यांना हे परमेश्वराची ज्यावेळेस प्राप्ती झाली, आनंद घन स्वरूप ज्यावेळेस परमेश्वर त्यांना प्राप्त झाला, त्यावेळेस ते कीर्तन करत असत आणि कीर्तनातून आनंद सर्व लोकांना वाटत असत. आनंद कशात आहे, सुख कशात आहेत, हे ते परमेश्वराचं चिंतन ते कीर्तनातून करत असत. परंतु काही लोकांना ते आवडत नव्हतं, कारण जे दुःखाचे हक्कदार आहेत, दुःख ज्यांना हवंसं आहे, असे लोक हरीच्या कीर्तनात जात नसत. त्याला उद्देशून हा अभंग महाराजांनी लिहिला आहे. समाजामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना चांगलं आवडत नाही, दुःख दैन्यामध्ये जगण्यात त्यांना चांगलं वाटतं. अशा लोकांसाठी हा अभंग लिहिला आहे. हरीच्या जागरणा जाता का रे नये म्हणा. हे जे मन आहे, हे हरीच्या जागरणासाठी का जात नाही, सुख का मागत नाही, या प्रकारे या अभंगातून महाराजांनी सांगितले. कोठे पाहशील तोटी, आयुष्य वेचे फुकासाठी, ज्याची तुझ गुंती. शुद्ध स्वार्थासाठी माणूस एकमेकाचा वैरी होऊन सुख प्राप्त करण्याच्या हक्कापासून दुर्लक्षित होत आहे, त्यापासून अलिप्त होत आहे आणि दुःखाच्या खाईत स्वतःला आपण होऊन आपल्याला लोटीत आहे. ते तो मोकलीती अंती, तुका म्हणे बरा, लाभ काय तो विचार. जीवनभर फक्त सत्ता संपत्तीच्या लालसेमध्ये माणसाने जगायचं आणि ज्यावेळेस सत्ता संपत्ती ज्यावेळेस येईल, त्यावेळेस ते भोगण्याचं ज्यावेळेस वेळ येईल, त्यावेळेस मग तो सायरावर धावतो. त्याची मानसिक स्थिती ही भरकटलेल्या यासारखी होते आणि तो माणूस भरकटून जातो. सुख त्यापासून लांब पळालेलं असतं आणि आता हे सगळं मला सोडावे लागणार आहे, त्यामुळे तो शेवटी धाव मोकलून रडत असतो. लाभ काय तो. अशा असताना मग माणूस हरीच्या जागरणा जाता का रे नये म्हणा. मग या प्रकारे प्रश्न त्या माणसाला विचारतात की असं सगळं असताना, सर्व भरभरून सुख असताना तू या हरीच्या जागरणाला का येत नाहीस, हरीची भक्ती का करत नाही, सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्न का करत नाहीस, असा प्रश्न ते ह्या अभंगातून महाराज सर्वसामान्य माणसांना विचारतात, जे दुःखाने होरपळलेले आहेत अशा माणसाला विचारतात.